नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. थंडीचे दिवस आले की बाजारात छान लाल बुंद गाजरं दिसायला लागतात आणि मग आठवण येते ती म्हणजे गरमागरम गाजर हलव्याची. आज आपण हॉटेलसारखा दाणेदार आणि रसाळ गाजर हलवा घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया. हलव्यासाठी नेहमी लांब आणि गडद लाल रंगाची गाजरं वापरायची. यामुळे हलव्याला नैसर्गिक लाल रंग येतो. गाजर खिसताना त्याचा मधला पिवळा रंग किंवा पांढरा तो भाग आपल्याला जास्त घ्यायचा नाही. बघू शकता तुम्ही 1 किलो अशी मी लाल बुंद गाजरं बाजारातून आणली होती. साल काढून खिसून छान अशी तयार झाले आहेत. बघू शकता तुम्ही गाजरचा खिस किती छान लाल बुंद आहे. आणि आता मध्यम आचेवर पॅन ठेवून आपण त्यामध्ये गाजरचा खिस टाकून छान असा परतून घेऊया 1 ते 2 मिनिटासाठी. गाजर खिसलेला आपण 4 कप असा ह्या पॅनमध्ये टाकून घेतला आहे. बिना तुपाचा आपण हे परतून घेत आहोत अगोदर 1 ते 2 मिनिटासाठी. आणि गाजर खिसताना त्यामधला पिवळा भाग घ्यायचा नाही, नाहीतर गाजर हलव्याची आपली ही चव थोडीशी बिघडू शकते. म्हणून आपण गाजरामधला अजिबात पिवळा भाग घेतला नाही. कोवळी गाजरं होती, तर 1 किलो प्रमाणात होती. 4 कप असं मी टाकलं आहे, 4 ते 5 कप. आणि हे छान असं परतून घेतलं आहे. 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. गाजरचा हलवा जर तुम्हाला जास्त लालबुंद हवा असेल तर बीटचा आपल्याला थोडासा खिस घ्यायचा. 1 ते अर्धा कप असा जरी घेतला तरी गाजर हलव्याचा कलर खूप छान लालबुंद असा येतो. पण आता आपण गाजरं इतकी छान लालबुंद घेतले त्यामुळं बीट वापरण्याची गरज नाही किंवा कृत्रिम रंगसुद्धा वापरायची गरज नाही. तर गाजर आपण 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतलं आहे असंच पॅनमध्ये. तर आता साखर टाकूया. तर 1 कप असं साखर टाकलं आहे. तुम्हाला जर कमी हवं असेल तर पाऊण कपसुद्धा टाकू शकता आणि जर जास्त गोड पाहिजे असेल तर 1/2 कप असं टाकू शकता. पण 1 कप हे प्रमाण बरोबर आहे गाजर हलव्यासाठी. ह्या आपण जेवढा गाजरचा खिस घेतला आहे त्यामध्ये आणि 1 किलो गाजर घेतला आहे. आणि हे छान असं साखर मिक्स करून घ्यायची आहे. मध्यम ते लहान आच आहे. आणि साखरेमुळे काय होतं तर थोडंसं यामध्ये पाणी सुटलं जातं आणि गाजरसुद्धा छान असं शिजलं जातं. तर आणि गाजर हलवासुद्धा ह्या पद्धतीने बनवलेला खूप टेस्टी लागतो. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. साखर टाकली आहे. साखर सगळी आपली बघू शकता तुम्ही पाणी सुटलं आहे छान असं. मध्यम आचा आहे. यामध्ये तूप टाकूया. तूप तुम्हाला जास्त आवडत असेल तर अजून 1 चमचा टाकू शकता. मी 1 मोठा चमचा टाकला आहे. आणि छान असं ह्या गाजर साखर आणि तूप खूप छान मिक्स असं करून घेतलं आहे. तर आता इथं मी आटवलेलं दूध घेतलं आहे. 1 लिटर आटवलेलं दूध घेतलं आहे. मलाई सकट घेतलं आहे. फुल फॅट दूध होतं. तर तुम्ही या ठिकाणी मावासुद्धा यूज करू शकता. छान असं हे दूध आपण मिक्स करून घेऊया. मध्यम ते लहान आच आहे, जास्त मोठी नाही. आणि बघू शकता तुम्ही पाणी सुटलं आहे. आता विलायची पावडर टाकली आहे. वेलची पूड सगळ्यात शेवटी टाकायची जेणेकरून त्याचा सुगंध टिकून राहतो. तर सगळ्यात शेवटी आपण टाकलं आहे. तर 2 ते 3 मिनिटासाठी अजून एकदा आपण हे मिक्स करूया. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. मी बदाम, काजू, पिस्ता टाकला आहे. तर तुम्ही नुसते बदाम जरी टाकलेत तरीही चालतील. तर हे चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं 3-4 मिनटं आपल्याला हे परतून असंच घ्यायचं आहे मध्यम ते लहान आचेवर. म्हणजे दूधसुद्धा सगळं आटून येतं आणि गाजर हलवा आपला दाणेदार आणि रसरशीत असा होतो. खूप छान टेस्टी लागतो हा अशा पद्धतीने बनवलेला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा कट करून टाकू शकता किंवा वरून थोडासा टाकला तरीही चालेल. बघू शकता पाणी अजिबात उरलं नाही आहे गाजराचं आणि छान असा आपला रसरशीत असा हलवा तयार आहे. तयार आहे आपला तोंडाला पाणी सुटणारा गाजर हलवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.